काही जाहिरातीची खूप मोठी चर्चा होते, काही जाहिरातीची खूप कमी चर्चा होते. तर त्यापैकीच कमी चर्चा होणाऱ्यापैकी ही जाहिरात आहे मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये लिपिक आणि शिपाई भरतीसाठी सरळ सेवा भरती. ऑनलाईन अर्ज पण सुरू आहेत. 10वी पास असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पगार पण चांगला आहे मित्रांनो. 15,000 ते 47,000 एवढी वेतन श्रेणी आहे. मग नेमकं कमीत कमी या विद्यार्थ्यांनी तर या ठिकाणी याचा विचार केला पाहिजे. कोणत्या जिल्ह्यातील असे विद्यार्थी आहेत ते पण आपण पाहूया मित्रांनो. वयोमर्यादा काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या चॅनलवरती मोफत पण भरपूर सारे लेक्चर होतात. आताच आपण डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या विषयक आकडेवारी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवतापसाठी मित्रांनो घेतलेला आहे लेक्चर. ते पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की तांत्रिक घटक कशा पद्धतीने विचारले जातात. सोबत नोंदणी मुद्रांकचा कसा पॅटर्न येणार आहे. जवळपास 11 प्रश्नपत्रिका आता आपण मित्रांनो कंप्लीट केलेल्या आहेत 100 मार्काच्या. ओके, 100 प्रश्नाच्या जे पण ॲक्च्युअल प्रश्नपत्रिका आहे त्या पद्धतीने. तर ते पण तुम्ही सगळ्या प्रश्नपत्रिका पाहून घ्या. मोफत आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्यांच्या लिंक दिलेल्या आहेत. त्यावरती क्लिक करून पाहून घ्या. छोटे छोटे मित्रांनो आपण स्टडी प्लॅन पण बनवलेले आहेत. बॉम्बे हायकोर्ट असेल, नवी मुंबई महानगरपालिका लिपिक टंकलेखक असेल, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारीसाठी असेल मित्रांनो, आणि GMC नांदेड असेल. सोबतच या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक असेल. अगदी 200-300 रुपयामध्ये अगदी परिपूर्ण कंटेंट, व्हिडिओ लेक्चर, नोट्स, ऑनलाईन टेस्ट सगळं काही यामध्ये दिलेलं आहे. तर याचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घ्या. स्क्रीनवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता 72 48 93 0176. ओके, ही किंमत या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला सर्व भेटत असतं. जसं की मित्रांनो आज जी जाहिरात या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे. म्हणजे त्याला एकच परीक्षा असणार आहे, डायरेक्ट त्यानंतर आपलं सिलेक्शन. मग यामध्ये ही जी जाहिरात आलेली आहे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे ही जाहिरात आलेली आहे. हा जागांचा चार्ट आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीचे जरी 10-11 लाख या ठिकाणी अर्ज आले होते, जागा 4,500 होत्या. म्हणजे एकाच 300 या पद्धतीने त्याचं कॉम्पिटिशन राहिलं होतं. तसंच या ठिकाणी त्या प्रमाणामध्ये मित्रांनो कॉम्पिटिशन पाहायला भेटतं. कधी एका 100, एका 200, एकाच 300 एका जागेसाठी हे कॉम्पिटिशन आपल्याला पाहायला भेटतं. त्यामुळं जागांचा विचार करून जर तुम्ही भरणार नसाल तर थोडंसं अलर्ट राहा. कारण जागा जेवढ्या जास्त अर्ज तेवढेच जास्त येतात, जागा जेवढ्या कमी तेवढेच अर्ज कमी येतात. हे आतापर्यंत मित्रांनो क्रायटेरिया राहिलेला आहे. त्यामुळं जागांचा विचार न करता तुम्ही पात्र आहात का, तुम्हाला ते नोकरीचं ठिकाण जवळ पडतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही मला वाटतं विचार करायला पाहिजे. कारण तुम्ही जर ह्या फॉर्म नसाल भरणार तर समजून घ्या की 90% जनता हा फॉर्म भरणारच नाही. तुम्ही जो विचार करताय तोच विचार बाकी पण जनता करत असते, हे लक्षात ठेवा. बाकी पण विद्यार्थी करत असतात. तलाठी भरती आली रे आली, प्रत्येकाच्या मनात एकच की फॉर्म मला भरायचा आहे. पोलीस भरती आली रे आली, फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, फक्त वय आणि या ठिकाणी वयोमर्यादा आणि एज्युकेशन फक्त आपण बघतो. तलाठी असेल, पोलीस भरती असेल, ZP असेल. परंतु या छोट्या मोठ्या भरतीला आपण सगळ्या गोष्टी बघतो आणि तुम्हीच नाही तर सगळेच लोक तसंच बघतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळं मेंटॅलिटी सगळ्यांची सारखीच राहते. मग आता इथं जर आपण बघितलं तर मित्रांनो यामध्ये वेगवेगळी पदं आहेत. जसं की या ठिकाणी कनिष्ठ लिपिकचं जर बघितलं तर या ठिकाणी पदं आहे. तुम्हाला शिपाई भरतीचे पदं आहेत. मग शिपाई भरतीसाठी जर बघितलं तर फक्त 10वी पासच मागितलेलं आहे. आजकाल फक्त 10वी पास मागणारे अर्ज खूप कमी येत आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जागा आपल्याला कमी पाहायला भेटतात. त्याच्या रिलेटेड काय तर त्यांनी मागितलेलंच असतं, कुठं ITI, कुठं काय 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 काय. तर हे फक्त 10वी पासवरून या ठिकाणी पद आहे मित्रांनो. 15,000 ते 47,600 एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे. आणि जर तुम्ही कनिष्ठ लिपिकसाठी भरत असाल तर यासाठी जर आपण बघितलं तर तुम्हाला काय पाहिजे, कोणत्याही विद्यापीठाची फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. आणि सोबतच आता लिपिक म्हटल्यावरती काय पाहिजे, टायपिंग तर पाहिजेच आहे. म्हणजे तुमचं आर्ट, सायन्स, कॉमर्स काही झालेलं असू द्या, सोबतच तुमचं काय पाहिजे मित्रांनो या ठिकाणी 30 मराठी पाहिजे आहे आणि 40 इंग्लिश हे टायपिंगचं स्पीड तुमच्याकडे पाहिजे आहे, त्याचं प्रमाणपत्र पाहिजे आहे. तर ह्या दोनसाठी तुम्ही अर्ज करू शकता. आणि जर तुमचं ड्रायव्हिंग झालं असेल, म्हणजे तुम्हाला 4 व्हीलर चालवता येत असेल, जड वाहनाचा परवाना असेल, तर तुम्ही काय करू शकता मित्रांनो, तर या ठिकाणी चालकसाठी सुद्धा विचार करू शकता. ते पण 10वी प्लस तुमच्याकडे काय पाहिजे आहे, ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आहे. तर वाहन चालकासाठी सुद्धा तुम्ही विचार करू शकता. यासाठी वयोमर्यादा काय लागते आहे, तर वयोमर्यादा जर आपण बघितलं मित्रांनो तर 18 कमीत कमी 18 वर्ष पाहिजे आहे. आणि ओपनसाठी जास्तीत जास्त 38 वर्ष पाहिजे आहे. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा त्यांनी दिलेली आहे. अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे मित्रांनो, तर या ठिकाणी अर्जाचं लास्ट डेट जर आपण बघितलं तर 2 जून 2025 पर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही याचे अर्ज करू शकता. त्यानंतर मग या ठिकाणी आपल्याला अर्ज उपलब्ध होत नाहीत. डेट वगैरे वाढली तर तसं मी तुम्हाला आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती कळवत असतो. डेट वाढतात त्याची टेलिग्रामवर अपडेट मी देत असतो मित्रांनो. फी जर बघितलं तर फी थोडी या ठिकाणी IBPS TCS पेक्षा कमी दिसते आहे. कारण इथं जर बघितलं तर OBC, SC, ST राखीव जे पण आहेत तर त्यांच्यासाठी 500 आहे. आणि जे ओपन कॅन्डिडेट आहेत, जनरल आहेत, जे अराखीवमध्ये मोडतात त्यांना 700 रुपये या ठिकाणी फी ठेवलेली आहे. 200 गुणांचा या ठिकाणी पेपर असणार आहे, परीक्षा असणार आहे. आणि विषय तेच मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, GK हे विषय तुम्हाला या ठिकाणी राहतील. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण आपण जाहिरात या ठिकाणी पाहतोय.
यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायची मित्रांनो लिंक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे www.apmc, ठीक आहे, www.apmc छत्रपती संभाजीनगर.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करायचं मित्रांनो, याचे ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. ठीक आहे. त्यामध्ये लिपिक पद असेल, शिपाई पद असेल, यासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल, केला असेल आणि तुम्हाला वाटतं की आता कंटेंट कुठून घेऊ, अभ्यास कुठून करू, तर तुमच्यासाठी स्पेशल सरळ सेवा भरती मित्रांनो या ठिकाणी मार्गदर्शक बनवले, फक्त 280 रुपयामध्ये बनवले. तर या नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला सर्व सिलेबस तुम्हाला दिला जाईल. सगळं आहे, व्हिडिओ लेक्चर आहेत, नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. अजून एक महत्त्वाची माहिती म्हणजे या ठिकाणी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन यांनी मित्रांनो प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. जर आपण वनरक्षक भरतीची तयारी करत असाल किंवा नोंदणी आणि मुद्रांक विभागाची या ठिकाणी तयारी करत असाल तर दोन्हीसाठी पण या ठिकाणी प्रश्नपत्रिका संच या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. नोंदणी मुद्रांक विभागासाठी जर आपण बघितलं तर मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार या ठिकाणी म्हणजे प्रत्येकाला 5 पर्याय त्यांनी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीत प्रश्नपत्रिकांचा संच या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. Amazon, फ्लिपकार्ट दोन्ही ठिकाणी उपलब्ध असेल किंवा तुम्हाला वाटलं की मला डायरेक्ट यांना कॉल करूनच विचारायचं आहे, व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता या नंबरला. आणि एक्झाम ऑडीवरून आले म्हटल्यावर अजून तुमच्या या ठिकाणी काय मित्रांनो सोयीस्कर पद्धतीने घरपोच तुम्हाला हे पुस्तक भेटून जाईल माफक फीमध्ये. तर नक्की तुम्ही या दिलेल्या स्क्रीनवरती तुम्ही काय करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. आणि सोबतच वनरक्षकचं सुद्धा उपलब्ध आहे, वनमजूर असेल, वनसेवक असेल, लवकरच जाहिरात धडकणार आहे आपल्याला माहिती, तर त्याचं सुद्धा टू द पॉईंट सर्व या ठिकाणी पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची. स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तर त्या नंबरवरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. अजून एक की आजची जी जाहिरात सांगितली ती ऑल महाराष्ट्र तर तुम्ही भरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्हाला जर जवळ लोकेशनचे जॉब आवडत असेल तर कमीत कमी छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थ्यांनी तर आवर्जून भरावं या ठिकाणी, जेणेकरून या ठिकाणी जागा कमी असतील परंतु त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जवळच या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे बाकी विद्यार्थी जागा कमी आहेत म्हणून भरतील नाही भरतील, परंतु त्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी तर यांचा आवर्जून विचार करायला पाहिजे. याची लास्ट डेट जी आहे ती 2 जून 2025 आहे, लक्षात ठेवा, कारण वेळ अगदी जवळ येत आहे फॉर्म भरण्याची. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि तुम्हाला वाटतं की 10वी झालेल्या माझ्या मित्रांपर्यंत, जिवलग मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करायला पाहिजे, त्यांना पण याची माहिती भेटायला पाहिजे, तर नक्की त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.